माई, घास घेतलाय खरा, पण माधवास आणि भाऊजींना दूध आणि फळे नेऊन दिलीस ना? होय ताई. मग ठीक आहे. ताई, आज रात्री कुळीत घालू का भिजत? तुमच्या भाऊजींना परवा उसळ हवी आहे. अगं मग त्यात विचारायचंय काय? घाल की भिजत. भाऊजींना खावीशी वाटते ना, झालं तर मग. हो, पण नीट शिजले नाही म्हणून भर पंक्तीत उद्धार व्हायचा. तुमची देखरेख हवी म्हणून विचारले हो. तुमचा दुर्वांचा लक्ष आहे ना परवा गणपतीच्या देवळात? अगो तो पहाटे काकड आरती नंतर लगेचच. एकदा का परवाच्या 121 जुड्या व्हायल्या की झाला लक्ष पुरा. आणि स्वयंपाकाच्या वेळेपर्यंत मी घरी येईन हो परत. टाक कुळीत भिजत. आणि हो, जेव्हा भिजवशील तेव्हा रमास दाखव. कोणत्या कडधान्यात किती पाणी घालायचे, ते कधी उपसायचे हे तिला कळायलाच हवे. आल्या, नाव काढलं आणि आल्या. अगो बाई, ही उचकी का काय म्हणायची? रमा, अगो वर बघ. हे घे 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 घे. हे बघ, 3दा घोट घे. हा, हळू हळू. अगो वर बघ. रमा, आईने काढली असेल हो तुझी आठवण. नक्कीच. बाळम भटजी गेलेत ना घरी, म्हणजे तुझा विषय नक्की निघाला असेल तिथे. पाहिलेस, आईचं नाव काढले आणि उचकी सुद्धा थांबली. नक्कीच आईने तुझी आठवण काढली होती रमे. हिच्या आईचे नाव इतक्यांदा घेतले तुम्ही की हिची उचकी बंद झाली. पण हिच्या आईला उचकी लागली असेल आता त्याचे काय? अगो अगो रमा, अरे चल ना. ते बघ. काय करते? काय बघतीये? कोण जाणे? चल बघूया. चल चल. काय ग? काय करतेस? काय नाही. काय ग रमा, काय करत होतीस? आणि दादाने तुला अभ्यासाला बसवले होते ना? तुला उचकी लागली तर तू पाणी प्यायला खाली आलीस. तर तुला पाणी पिऊन लगेच अभ्यासी किती यायला पाहिजे होते. अभ्यास केला नाहीस तर दादा ओरडेल हा. आणि काय करत होतीस तू इथे? काय नाही. काय नाही कसं? मी पाहिलं तू काहीतरी विचार करत होतीस. सांग ना, काय करत होती? मी नाही सांगणार. ती माझी आणि ती माझी आणि गणपती बाप्पाची गंमत आहे. गंमत? आम्हाला पण सांग ना. हो. ए सांग ना ग. तू जर सांगितलंस तर तुला मी माझ्या खाऊतला अर्धा खाऊ देईन. तरी पण नाही. ही या कळीकडेच बघत होती. हीच तिची गंमत असणार. अरे पण कळीची काय गंमत असणार?
ते काही असू दे रे, तिने आपल्याला गंमत सांगितली नाही ना. थांब, तिचीच गंमत करतो. उद्या सकाळी ही कळीच तोडून टाकतो. अरे पण बाबा, आबा बाबा, अरे काय चाललंय तुमचे? अरे 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 ऐका ना आबा, अरे बळलं मेल्यांचं लक्षण. अरे किती मस्ती करता रे. अरे थांबा. अगो बाई, अरे काय चाललंय तुम्हा दोघांचे? माई आता तूच सांभाळ यांना. मी अगदी हात टेकले यांच्या समोर. अगो, काय चालले होते तुम्हा दोघांचे? बसा खाली, खाली ठेवा ते सगळे. झोपायच्या वेळेला नुसता दंगा करतात. हात जोडा आणि देवाला नमस्कार करा. दमत नाही का तुम्ही? दंगा तरी किती करायचा म्हणते मी. निजा हो आता शांतपणे. मध्यरात्री पुन्हा मला उठवाल. माई भूक लागली, भूक लागली. चला निजा बघू. नाही. अगो बाई, तू केव्हा आलीस? काय झाले गो? माई, मी आज तुमच्या जवळ निजू? हो, त्यात काय, नीस की माझ्या जवळ. माई, मी आलेच. अगो कुठे चाललीस? अहो माई, स्वतःना दूध दिले होते पण त्यात हळद टाकायचीच राहिली. मी आलेच. बरे, हळद टाकायचीच राहिली. झोप गपचोप. काय कसली गडबड चालू आहे? दुधात हळद टाकायची विसरले होते म्हणून दुसरे दूध आणले. आणखी काहीतरी विसरला आहात आपण? नाही. नाही कसे? फार महत्वाची गोष्ट विसरला आहात आपण. खरंच नाही. दाखवा बरे काय अभ्यास केला आज ते. बघा बुवा, आम्ही दूध प्यावे असे जर आपणास वाटत असेल तर आता मुळी लक्षातच ठेवा. आम्हा आज दूध आणले की लगेचच अभ्यासात बसावयाच. आणि रमा, जरा हसा बरे. बसा. अहो तिथे नका बसू, उठा, आज खुर्चीवर बसा. रमाबाई, येथे नाही, या आमच्या बरोबर या. या खुर्चीवर बसा. इथे? हो इथे. रमा, हो लाजू नका, या बसा.
अभ्यास म्हणजे काही जुलमाचा रामराम नसतो, फार मजेदार गोष्ट असती. तुम्हाला एकदा गोडी लागली ना की आम्हाच तुम्हाला सांगावे लागेल की रमाबाई अहो बास आता अभ्यास, जरा आमच्याशी पण बोला. खरे हो बरे, दाखवा बरे काय अभ्यास केला ते. छान. आता हे अक्षर म्हणा बरे. ढ. काय? ढ. हो रमाबाई, हे अक्षर ढ नसून ब आहे. पण बाबाने तर म्हणजे बाबा भाऊजीली तर मला हा ढ आहे असं सांगितलं. असे होय रमाबाई, बाबाने आपणास चुकीचे सांगितले आहे. हे अक्षर ढ नसून ब आहे म्हणा. असू द्या ना याला ढ. मी हे खूप छान पाठ केलंय. तुम्ही दुसरं अक्षर द्या ना ब म्हणून. हो रमाबाई, असे नसते. प्रत्येक अक्षराचा उच्चार हा ठरलेला असतो, तेव्हा हा बच आहे म्हणा. ब ब. पण तो ढ असू द्या ना. तुम्ही द्या ना मला ब साठी दुसरे अक्षर. नाही रमा, म्हणा ब ब. पण माझी आई म्हणते की मोठ्यांनी लहानाचे ऐकावे. आणि तुमची आई असेही म्हणते की पतीचा शब्द हा अंतिम. मग आता आमचे ऐकायचे. ब ब बदकाचा. ब ब बदकाचा. आई 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 रमा, आई रमा काय झाले? रडू नका आई रमा. माई माई. दूर गेली भातुकली, येण्याचे होते वय, अंगणाची होते. निरागस पोर आईच्या आठवणीने व्याकुळ झाली आहे. बाई, अभ्यास करता करता झोप लागली वाटतं तीस. हो. थांबो, मी घेऊन जाते. रमा रमा उठ बाळा, ये माझ्याजवळ झोपतेस ना. त्याच्या कृतार्थ डोळ्यात झुले उंच माझा झोका. काय बरे केले म्हणजे कळी खुलेल आमच्या रमाची. कळी आजी, कळी आपली गंमत. आजी बघते फुलली का. झुले उंच माझा झोका, झुले उंच माझा झोका. एक पाव पाव की, दोन पावर 10, 3 पाव पाव. अरे आबा गप बस. चाललोय ना आपण शाळेत, मग तिकडे बोलू ना. बरं का रे, आता का थांबलास? चल हे धर, मी आलोच. आता कुठे चाललास तू? कालची गंमत नाही का? कसली?
रमावणीने आपल्यापासून दडवून ठेवलेली, मग ती कळीच तोडून टाकतो. आपल्याला गंमत दाखवत नाही का? थांब, आलोच मी. अरे पण अगदी ठीक ऊन झाले होते हो दूध, नाहीतर जरा जरी कडक असले तर जीभ पोळते माझी. वाह, आम्ही खुश झालो. पण तुमचा चेहरा का बरे उतरलेला? काय हो सुनबाई? मला सारखे का अभ्यास करायला लावतात? अगं बाई, कोण ते? कोण करावयास लावते आमच्या रमास अभ्यास? स्वतः. अगं बाई, कोण आहे स्वतः? आजी. कळले हो, कळले. अगं मग करायचा अभ्यास, त्यात काय मोठेसे? पण मला नाही आवडत अभ्यास करायला. माझ्या घरी कुणी पाठ्यपुस्तकाला हातही लावू देत नव्हते आणि इथे कुणी सांगत नाही. पण स्वतः काय बरे केले तुमच्या स्वतःनी? काल रात्री बळे बळे अभ्यासाला बसवले. पाठीवर गिरवून गिरवून माझी मान दुखायला लागली, पण अभ्यास संपतच नव्हता. अगं आई ग. अगं आई नाही, परत सकाळी लवकर उठवून अभ्यासाला बसवले आणि स्वतः बघत असतात की मी अभ्यास करतेय की नाही, नाहीतर पाठी टाकून पळून गेले असते ना. असे छळतात हो आमच्या रमास. थांब हा, मी तुझ्या स्वतःच्या पाठीत धपाटाच घालते. नको नको, स्वतःना जर कळले ना तर मला शिक्षा म्हणून अजून अभ्यास करायला लावतील. आणि तो सुद्धा भरपूर. हुशार आहेस ग रमे, हुशार आहेस. माधवास अगदी नेमके ओळखलेस बरे. खरोखरीच असे करेल हो तो. पण बाळा, तो तुझ्याकडून जो अभ्यास करून घेतो ना, तो तुझ्या भल्यासाठीच हो. आज नाही पटायचे तुला माझे म्हणणे, पण मला मुळी पटवूनच नाही घ्यायची. मला नाही आवडत अभ्यास करायला. फारच गुस्सात दिसते स्वारी. काय बरे केले म्हणजे कळी खुलेल आमच्या रमाची. कळी कळी, आजी कळी, आपली गंमत. आजी बघते फुलली आहे का? आमची ही गोड कळी अशीच फुलू दे, दरवळू दे रे देवा. आशीर्वाद आहेत हो पोरी. आपल्याला दादाने सांगितलंय ना की तिच्याशी मिळून मिसळून वागायचे, तिला कधी त्रास नाही द्यायचा. अरे मग का तोडलीस ती कळी? नाही नाही दादा माझे ऐका. लग्नाच्या वेळची सारी परिस्थिती मी तुम्हाला सांगितली होती, तरीही तुम्ही राग सोडायला तयार नाही आहात. मी काय करू म्हणजे तुमचा राग जाईल? मी पुण्यास येणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे. दादा अहो, जावई काय म्हणतील, व्याही काय म्हणतील? लग्नाच्या वेळेला काही म्हणाले नाहीत ना, मग आता काही म्हणो अथवा न म्हणो काय फरक पडणार आहे? पण मला फरक पडतो दादा. मी आपली मनापासून क्षमा मागितली, व्याह्यांनी क्षमा मागितली. दादा हवं तर मी तुमच्या पाया पडतो, पण हा राग सोडा आणि आमच्या सोबत पुण्यास चला. ते शक्य नाही. दादा दादा हो. अगो बाई, कोण
रमाचा आवाज आहे नाही हा? अरे देवा, आता भरल्या घरात भोकाड पसायला काय झालं हिला? नाही नाही ताई, अहो काहीतरी झाले असेल. त्याशिवाय एवढी नाही रडायची हो पोर. माई आपण बघूया जाऊन. होय होय, चला चला चला. कामी सोडा आणि पळा ह्यांच्या मागे. चला, रिकामेच बसलोय आपण. अरे बापरे, ही तर रमाबाईनीच रडते. काय रे, काय केलेस? तूच रडवलेस ना रमाबाईनीला? अरे बोल. अरे तू का उगीच खोडी काढलीस तिची? आपल्याला दादाने सांगितलंय ना की तिच्याशी मिळून मिसळून वागायचे, तिची काळजी घ्यायची, तिला कधी त्रास नाही द्यायचा. अरे मग का तोडलीस ती कळी? आणि आता सगळ्यांना कळलंच की तू ती कळी तोडलीस आणि म्हणून रमाबाईनी रडते आणि तुझ्यासोबत मलाही मार बसेल. तू माझं ऐकून का नाही घेतेस? आता काय ऐकणार? आता ताई काकूकडून मार खायचा, पण मी ती कळी तोडलीच नाहीये. काय